सुरतेला. कुठून उचलला? मार्केट यार्ड, गाळा नंबर 380. ही मेथी फेकून देण्यापेक्षा त्याला 2 रुपये भाव तरी मिळाला. या शेतकऱ्याला असं वाटतं ना की आपण त्याला लुबाडतोय आणि आपण आपली घरं भरतोय. या शेतकऱ्याला खा पोटभर खा बाळा. अगे खा की तू बी तू. खा ना. घे ना भाकर घे ना. बघा घे. अगं खा ग. तू बी खा की. खाते तुम्ही खात नाहीये. का पहलवान किती भेटले मेथीचे? वाट नाही मागते विचारतोय. पट्टी दाखव घे. हा पट्टी दाखव घे. काय दाडी किती किलो होतो? हं. 8,000. किती मेथी होती तुझी? ट्रकभर होती पण खत फवारणी बी बियाणं किती झालं? गेले की 3,000. तीन 3,000. ट्रक स्वतःचा का भाड्याचा? काय चेष्टा करताय पहलवान? 2,000 आहे भाडं. 2,000. अडते दलाल पोलीस. टोलवाल्यांच्या आणि पोलिसांच्या मळ्यात 300-400 घालतच आलोय. जाताना बी तेवढंच घालायचं. 300 गुणिले 2. आणि हे अडते हमाल तोलाई 1000च्या वर गेले नाही. म्हणजे किती पैसे सुटले रे बापाचे? पैसे काय, बापाची चड्डी सुटली. रडून घ्या तर पहलवान. वर्षभर पुढे रडायचं ते. काय रे, स्वतः मेथी पिकवतोयस आणि बायका पोराला आंबाड्याची भाजी खायला घालतोस. कशाला उपटायची शेती करता का? शेती तर करायला पाहिजे ना पहलवान. कशाला करायला पाहिजे? दुसऱ्याची घरं भरायला. पिकवतो आपण, कमाई खाऊन जातात भलतेच कोणतरी. तुझ्या आईला तुझे रोज लाखोंचा माल उचलते या मार्केट मधनं. मला नाही शिकवायचं हा? काय आम्हाला तर आम्हाला सारखा वाग. रोज व्यापाराची भाषा नाही बोलायची, कळलं काय? कशाला आणता इकडं? ए पोटी अहो, त्याला बघा की. कसे पाय पडतो मी तुमच्या? बघा की, करा ना उभं. बरोबर आहे. बाबू शेट लाखाचं गिरायक आहे मार्केट मध्ये. तुझ्या आईला तुझ्या मेथीचा भाव हवा तुला हा? ठीक आहे, खा 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 मेथी. अरे खा. रोटके साहेब, हेवा तुम्ही असं वागाल तर आम्हाला आमच्या पद्धतीने वागायला लागल सांगतो. ही का पद्धत झाली का? आता काय जीव घेता का काय त्याला तुम्ही? ए नजर खाली कर. तू नजर खाली घे रे आता. तिच्या हातात. चालेल, तुझी मोगलाई झाली. तू कोणी येतो म्हणजे आमच्यावर हात उठवतो. ह्याला तुझं ए चल 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 वर ये. खेळ त्याला इकडं. ए, खेळ त्याला इकडं. हा, इथं ह्याला बघतो आता. ए नजर खाली घे. नजर खाली घे तू नजर खाली घे रे. तू नजर खाली घे. नजर नजर खाली घे. इथे माझा हत्यार कुठे रे? ए कुठे रे माझा हत्यार? ते त्या आईला बघतो आता. कुठे गेला? एक छट असा आकडा घुसला. गुड जॉब. फणसाचा गरा काढावा तसा त्या शिरक्याचा कॉलर बोन बाहेर काढला त्या हमाल पोरानं. एक साधा शेतकऱ्याचा मुलगा दलालाचा खून करायला प्रवृत्त झाला का? पेंडसे साहेब, हे त्या पोरालाच विचारा. एक्सक्यूज मी. नाही, हे सगळं गमतीत चालू आहे का प्रश्नाची उत्तरं द्यायला टाळताय? ते इत्यालाच विचारा. एक मिनिट. आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत का नाही? मोरे साहेब, पुण्यासारख्या शहरामध्ये रोज खून होत आहेत. ऑर्गनाइज क्राईम वाढत चाललाय.
कसा पेंडसे साहेब तुम्ही सिनियर पत्रकार आहेत. शहरं वाढली की हे सगळं आलंच. अहो पण मग शहरं का वाढतायत? 2 महिने झाले हो मॅडम पगार नाही. आता 1 तारखेला पगार झाला ना, सगळ्यात आधी तुमच्या प्रश्नाचं उत्तर शहरं का वाढतायत. बेस्ट. बर ते नवीन सर आलेत नागपूरवरनं, रुटीन ट्रान्सफर का सस्पेंड होऊन आले? ते युअर जॉब गेट आउट. सर उदय सर हिला पहिला आकलून दे, नाही तर तुझा कॉलर बोन बाहेर काढीन मी. व्हॉट? एक मिनिट. अरे एक मला त्या मुलाला भेटायचं. मग जेलला जा. लगेच जेल? हा, नाही म्हणजे पोलीस कधीपासून इतके ऍक्टिव्ह झाले तो? हो ना. ऍक्टिव्हचा प्रश्न नाही मॅडम. अहो पोलीस चौकी म्हणजे या नव्या गुन्हेगारांसाठी ज्युनियर सिनियर केजी, आणि लॉकअप म्हणजे SSC बोर्ड. आणि कोर्टानं मेहरबानी दाखवली तरच नव्या गुन्हेगारांना युनिव्हर्सिटीला ऍडमिशन मिळतं. युनिव्हर्सिटी म्हणजे जेल. नव्या क्रिमिनल्ससाठी जेल एंट्री महत्वाची, कारण गुन्हेगारी क्षेत्रातले मोठमोठे गुरु या नव्या पोरांना इथेच तर भेटतात.